आज आपण आलो आहोत या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आहे। या ठिकाणी कामगार इथे बसले आहेत आणि त्यांचे काहीतरी मागणी आहे महानगरपालिकेतर्फे। यांचे काही पगार यांना टाइमवर भेटत नाही, काय भेटतोय तर कमी भेटतोय। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशासाठी बसले तिथे। काय करणार तुमचं नाव काय? हितेश पाटील। बघत काम करता आणि कशासाठी स्मशानासाठी काम करतो आम्ही। स्मशान वर्ष झाला आम्हाला पेमेंटचा खूप त्रास आहे आणि जेव्हाशी टेंडर चेंज झालं आहे तेव्हाशी आम्हाला बसवलेलं आहे की एका पगारावरती अर्ध्याने कामं करायची। कसं होणार? एका पगार म्हणजे नक्की पगाराचा काय प्रॉब्लेम आहे? पगार म्हणजे जशी 6 माणसं होती एका स्मशानाला, तर तिकडे 3च केलेत, तर त्या 3मध्ये डिवाईड करायचे आहे। एका पगारावर दोघांनी काम करायचं, तर त्या पगारावर कसं काम करणार मला सांगा। तुम्हाला तर किती पगार आहे तुमच्या अकाउंटमध्ये? 6,000। आणि तुम्हाला असं नक्की पगार किती आहे? तर टोटल पगार बघायला गेला तर असा पूर्ण पगार पडतो 13,000च पडतो। एका व्यक्तीला 13,000 पकडतो, मग ते आम्ही वाटून घेतो 6 किती तास ड्युटी करतात? 8 तास। हो, 8 तास। अजून कोण म्हणणार? मगाशी तुम्ही काही माहिती दिली होती, तुम्ही बोलत होते की तुमचा पगार किती आहे आणि तुम्हाला कमी येतो, त्याबद्दल काय माहिती दिली? पगार आता 13 येतोय, 13 मध्ये डिवाइड करायला लागतोय। ओके, डिवाइड म्हणजे नक्की काय? म्हणजे आता ज्यांना बसवलेत ना त्यांना पण कामावर बोलून ऍडजस्टमेंट करून अर्धा करायला लागतो। तुमचे आता हे काय बँक स्टेटमेंट आहे का? बँक स्टेटमेंट। या बँक स्टेटमेंट मध्ये तुम्हाला अकाउंटमध्ये किती पैसे आहेत? 13,000 येतोय पगार। आणि तुमचा मूळ पगार किती आहे? मूळ आता माहित नाही आपल्याला, पण ते सांगतात 19-20 असं सांगतात। 19-20 आहे, पण तुम्हाला पगार कमी येतो। 13,000। तुम्ही कुठल्या स्मशानात काम करता? मी आता वर्सोवा स्मशान घोडबंदर। तिकडे किती सुट्टी करतात? रविवारची एक सुट्टी आहे आपल्याला। आता तुमची काय मागणी आहे? पगार वाढ आणि सुट्टीचे पैसे आणि बोनसचे पैसे नाही भेटले। काय सांगाल? तुमचं नाव काय? तुम्ही महानगरपालिकेत इथे बसले आहात, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी म्हणजे हेच आहे का एका पगारामध्ये दोघं काम करतात, कसं चालणार हे विषय आहे। 1 वर्ष झाला, कसं घर चालायचं सांगा। म्हणून आम्ही त्यासाठी इथे मोर्चे केलेला आहे। मुलांचं नाव चढलं पाहिजे आणि पगार बी वाढला पाहिजे। तुमचा आता पगार किती आहे आणि तुम्हाला अकाउंटमध्ये किती आहेत? 13,000 पगार आहे। 13,000 पगार म्हणजे दोघांना वाटून घ्यायचं। वाटून का म्हणून घ्यायचे की तुमचा पगार तुमच्या अकाउंटला येतो, मग वाटायला का लागतं? त्याच्यामध्ये 2 माणसं काम करायचे आहेत ना त्याच्यात, असं ठरलं। दुसरा माणूस कामावर येतो की तुम्ही एकटे काम करून त्याला पगार देता? दोघं बी येत। मग त्याचा पगार कुठे आहे? मग तो आता त्याला माहिती, जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना त्याला माहिती ना। तो बोलला का एकच माणसाला पगार देणार, मी भले 2 माणसं काम करा का 3 माणसं काम करा, पण पगार तुम्ही एकच माणसाला देणार। आता तुमच्या अकाउंटला किती पैसे येतात? 13,000। हा, दोघांची मिळून म्हणजे तुम्हाला 6,000 फक्त? हा 6,000 पगार पडतो। आता तुमची इथे काय मागणी आहे? आमचं मागणं येत आहे, नाव चढलं पाहिजे मुलांचं, म्हणजे जे आहेत ज्यांना बसवले त्यांचं नाव चढलं पाहिजे आणि त्यांना पगार चालू झाला पाहिजे, असं मानणं आमचं चालू। तुम्ही कुठल्या स्मशानभूमीमध्ये काम करता? नवगरच्या। नवघर। हा, आता आम्हाला राही इथे मोरयाला शिकते। तुमच्या ठेकेदाराचं नाव काय? तुम्हाला कोणाकडून पगार येतो? तुमचं आता हे ठेकेदार बोलत साईन आपला आहे ना, आपला कुठला आहे? साईन कॉन्ट्रॅक्टवाला आहे। माझं नाव राकेश मानकर, आम्ही गोरदे मशामधले आहोत आणि आमचं इथे राहिलं आता हे सर्वजण जमा झालेले आहेत, ते पगारवाढीसाठी झालेत आणि माणसं वाढवण्यासाठी। तर मुद्दा काय आहे मेन की माणसं वाढवण्याचा आणि पगार वाढवण्याचा। आणि आमचं जे पहिले जे स्टार्टिंगला जेव्हा हा टेंडर जेव्हा चेंज झाला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही 3 माणसं काम करायची आणि 6 माणसामध्ये पगार वाटून घ्यायचा। तर ते बोलले आम्ही दुसऱ्या महिन्यात आम्ही माणसं वाढवणार आहोत, पण तसं काही झालं नाही। 1 वर्ष झालं माणसं वाढवलेलं नाही, आम्ही 3 माणसांमध्ये आम्ही 6 जणांना पगार वाटून घेतो। म्हणजे आता मला माझ्या अकाउंटमध्ये पडतो 13,000 रुपये, तर मी माझा जोडीदार आहे तो पण रोजचा येतो, मग त्याला 6,000 रुपये येतो आणि मला 6,000 रुपये असे आम्ही वाटून घेतो। म्हणजे 13,000 रुपये आम्ही 6,500 रुपये वाटून घेतो। आता आम्हाला 12 महिने झाले, ते दर महिन्याला बोलतात की पुढच्या महिन्यात आम्ही वाढवतो माणसं, पुढच्या महिन्यात वाढतो, पण अजूनपर्यंत काय माणसं वाढवली नाही। असं किती वर्ष झाले चालू? आता 1 वर्ष झालं मेन, आता 1 वर्ष झालं।
यासाठी तुम्ही आयुक्तांना भेटले होते कोणाला? मध्ये आम्ही आयुक्तांना भेटले, नगरसेवकांना भेटलो, आम्ही जिथे पाहिजे ते सर्वांना जाऊन भेटलो, पण कोणीही आमचं काही ऐकत नाही मागणी. आता मग शेवटी मग आता आम्ही इथे येऊन गेल्या टायमाला पण आलेलो, पगार 4 महिने पगार नव्हता झाला, तर तेव्हा आम्ही इथे अशी स्ट्राईक केली, तेव्हा पगार झाला, मग 15-16 दिवसांनी पगार झाला. आणि आतापर्यंत आता दुसरी मागणी ही आहे की माणसं कधी वाढवणार, कारण माणसं वाढवणार तर आम्ही 6,000मध्येच काम करू शकतो अजून पण, कारण या माणसाचं जर का नावच चढवत नाही तर हा माणूस जाणार कुठे, पर्यायच काय याचा, मग ह्याला दुसरा पर्यायच नाही ना, म्हणून अर्धा आम्ही वाटून घेतो. मग आम्ही दुसरं पण काम, आम्हाला 8 तासानंतर ड्युटी केल्यानंतर आम्हाला दुसरीकडे जायला लागतं, दुसरीकडे करायला लागतं. आता तुम्ही कोणत्या स्मशानभूमीमध्ये काम करता? आता मी गोरजे मशानमध्ये काम करतो. किती जण आहेत तुम्ही? आता आम्ही 6 जण आहेत टोटल. किती तास ड्युटी करता? 6 जण? 8 तास ड्युटी. 8 तास. हां, 8 तास, पण ते तिघामध्ये पगार वाटून घेतो. आता त्याच्यामध्ये आता एका माणसाला आता वाढवलेत, आता सांगितलं तुम्ही 22 दिवस भरा, तर आम्ही ॲडजस्टमेंट करून देऊ. आता काय ॲडजस्टमेंट करणार, अजून या लोकांचा अजून अकाउंट नंबर मागितलेत नाहीत, तर मग कुठल्या हिशोबाने ते लोक यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतात. तुम्ही आयुक्तांकडे का आता अपील करता? आता आयुक्तांकडे माझं तर आयुक्तांकडे एकच मागणी आहे की माणसांची नावं वाढवा, आणि जो पहिला मेन वेतन होतं 18,000 रुपये, ते पण भेटत नाही आम्हाला. मेन वेतन होतं 13,000 रुपये. आता 13,000मध्ये आम्ही दोघं 6,500 6,500 वाढवून, मग काय भेटणार, याचं घर कसं चालणार. तर आयुक्तांकडे हेच आहे की याचं नाव चढवा, म्हणजे याच्या अकाउंटमध्ये पगार आहे, माझं पण नाव चढवा, माझं पण अकाउंटमध्ये पगार आहे, असं.